हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करत. आज आहे संडे आहे, 9:30 वाजत आले. संचित आमचा अजून झोपलेत बघायला. तर उठवते मी मगापासून उठ तर नाही आता उठलाय थोडासा. 9:30 वाजले. उद्या पेपर आहे पहिला आणि पेपर असणारा मुलगा बघा किती रिलॅक्समध्ये बसलाय आणि नाश्त्याला चहा चपाती खायचा आहे. आगाऊपणा करतोय कसं बघितला का. आणि ऊन कडक कडक पडले. ऊन आहे बघ. हा कडक कसं ऊन पडले. आणि आता बाळाला चहा चपाती पण अजून काही नाश्ता केला नाही. तर दोघं मी आता नाश्ता करणार आहे. करायचं ना. उठ चल मग आवडते सगळं. चल उठ की रे. उठ. तर हे बघा, हा माझा होता ड्रेस आणि घरचा टेलर असला की मग त्याचा असा फायदा होता. तर आईंनी आमच्या ड्रेसच्या कपड्याची उशी शिवली. अशी उशी नाही, सॉरी, उशीचं कवर. साईडने असं रेड कलरची बॉर्डर लावली आणि मस्त असं उशीचं कवर शिवलं आहे ना. उठ रे बाळे, उठ रे. उठ मुला. हे बघा घड्याळात किती वाजले त्या 9:30. अरे संडे असलं तर काय हे कर बरं, तू झोप थोडंसा. मी चपाती वगैरे चहा चपाती बनवते. झालं की मग नाश्ता वर आणू किंवा खाली या. ओके चालते, बस मग. इथं आहे मस्त असं तेल, चटणी आणि शेंगदाण्याचं कूट, चपाती. आणि हा माझा आणि संचितचा दोघांचा चहा. संचितची चपाती आणि चहा. काय रे, करायचं का नाही नाश्ता? हां, प्लीज वेट चेकिंग. हां TV प्लीज वेट. तर इथं आमच्या संचितचा हे चालू आहे, अभ्यास चालू आहे. अभ्यास म्हणजे गेलाय साहेब खरं बाहेर. तर संचितच्या पप्पाने ना अशी क्वेश्चन पत्रिका तयार केली त्याची. तर इथं EVS असं टॉपिक लिहिलं आहे. आणि हे असं खरं तर हे झेरॉक्स आणलेत काढून. मग ते आता फायनल एक्झाम आहे त्यामध्ये तयारी जोरात. मग असं सगळ्या इंग्लिश, मॅथ्स, EVS, नंतर कॉम्प्युटर आणि मराठी. सगळ्यात शेवटी मराठी. तर ह्याच्या झेरॉक्स आणलेत काढून आणि मग घरी त्याची तयारी घेते मी. आणि ओरिजिनल त्यांनी इथं लिहिलेलं आहे बघा. हे ओरिजिनल आहे. हे ओरिजिनल आहे. आणि या ओरिजिनलवरून हे बघा, हे ओरिजिनल त्याच्याकडून लिहून घेतलं. त्यांनी लिहिले, हे संचितने सोडवलेत क्वेश्चन. तर पहिलीच्या मुलांचा अभ्यास बघा कसा आहे. एवढाच EVS मॅथ्सचे तर ना 10पर्यंत आहे बघा. 10पर्यंत टेबल आलेत, म्हणजे विचारणार आहेत 10पर्यंत. आणि हे तर ना क्वेश्चन आन्सर आहे बघा आताच्या मुलांना एवढं. तर हे काही असं क्वेश्चन विचारला जातो आहे आणि त्याचा ॲन्सर स्पेलिंग सहित आपल्याला यायला पाहिजे. असं ब्रॅकेटमध्ये वगैरे काय असं. इथं कसं असं ब्रॅकेटमध्ये शोधून इथलंच लिहायचं आहे, तसं इथं नाही. इथं पाठच करायचं आहे क्वेश्चन्स. तर हे ह्याच्यामध्ये संचितचं सगळं पाठ आहे. बिकॉजची स्पेलिंग येत नव्हती तर बिकॉजची स्पेलिंग पाठ केली. आता हे पॅरेंट्समध्ये थोडंसं कन्फ्युजन होते तर ते पाठ करतो आहे. तर असं संचितची झाली बऱ्यापैकी तयारी सगळी. तर अशा झेरॉक्स ना हे अशा 3 आणलेत काढून. तर ते एक आहे आणि अजून 2 आहेत. अशा 3 झेरॉक्स आणलेत काढून. आणि हे एक 4. तर झेरॉक्सलाच त्यांचे किती पैसे गेले असतील बघा. हां, टेबल नाही, उद्या कशाचा पेपर आहे? मांडी घालून बस. इंग्लिशचा टिप
इंग्लिशचं टेबल आहे, सॉरी पेपर आहे ना. मग उद्या फायनल एक्झाम आहे ना तुझी. मग फायनल एक्झामला किती सिरियस व्हायचं असतं माहिती आहे ना तुला. पप्पानी तुझ्यासाठी किती कष्ट घेतलं का नाही. किती घेतलं कष्ट सांग. किती घेतलं तुला नाही माहिती. हे किती उशीर लिहित बसलं होतं पप्पा. हे लिहून तुझ्यासाठी ह्याच्या झेरॉक्स करून आणल्या ना पप्पानी तुला. आणल्या का नाही. मग तू आता अभ्यास करायला पाहिजे का नाही. नाही आगाऊपणा करतोय बरं का. संचित आमचा हुशार आहे तसा. आता इंग्लिशची तयारी करून घ्यायची आहे त्याची. तुझी तयारी म्हणजे झाली सगळं. रिव्हिजन फक्त आपलं. ते पण त्याला येतंय. ए रे गंदा. ते पण येते त्याला. पण करूया आता थोडीशी तयारी आहे ना. दादांच्या नाही. हे ना कॅल्क्युलेटर संचितच्या पप्पांचा आहे. पप्पा इंजिनिअरिंगला होते तेव्हाच आहे कॅल्क्युलेटर. तेव्हाच हे इंजिनिअरिंगचा असा कॅल्क्युलेटर आहे. आणि चांगला होता. इतका नवीनच होता. संचितने आमचा त्याला खटखुट चालू आहे ना संचित. कुठे गेला. हां चालू आहे बघा. तर हे इथं काय तर त्यांनी खराब केलं. इतका आपटून 9 1 जा 9 बघ दिसतंय. आले चांगलं दिसत होतं. तर माझा आहे. माझा तुझं आहे. तू मोठा आत्ताच त्याचा आत्ता तुम्हाला सांगू काय. हा म्हणजे हा कॅल्क्युलेटर बाहेर काढून तसं एक 6-7 महिने झाले ना. तर 6-7 महिन्यापूर्वी ना त्याची कंडिशन अशी अजिबात नव्हती. एकदम नवीन आहे असं वाटत होता. आणि संचितच्या हातात पडल्यापासून हे जर वरचं कुठे गेलं झाकण ते हरवलं. हां तर ते हरवूनच टाकलं. मेहंदी बघा समोरची गेली. मागची तर कशी झाली. माझी तर मेहंदी काढल्या दिसेल ना. संचितचे तर दिसे ना. आणि मेहंदी काढल्या छान वाटते. काढून झाली का एकदम बेकार दिसते ना. इथलं काढायचं. हां दिसते काढायचं. आता आय दुखते ना तसं नाही काढायचं. दुखते. तर हे असं असतोय अभ्यास बघा. कसा टाइमपास चाललाय फक्त बघा. कसं आहे. आणि असा राणा पसारा असतो. त्या लालू चित्र कशी अवस्था झाली. हा संचितचा टेडी. त्याचं नाव लालू आहे. कसा पडलाय पालता बघा. आणि अक्षर कसं काढतो. अक्षर छान काढ संचित. व्यवस्थित काढ. एवढं सगळं लिहित असते मी पहिलं. आणि नंतर मग काय स्लीप लॉंग टाइम. हां ते एलिफंटची स्पेलिंग काय बसली का त्यात. कशी लिहिलीस ती मला सांगतोय. माझ्या चुका काढतोय एलिफंट. मग इथं तू आरी लिहिलं नाही. बरं असू तिथे माझं जाऊ दे. तू आरी लिहिलं नाही. मग मला कसं सांगते की बरं मी आरी नाही लिहिलं तरी माझं काय मी होत नाही. पण तुला उद्या पेपरमध्ये लिहायचं ना. तू नाही लिहिलं तर टीचर तुला चूक मार्क करणार की. रॉंग. मग एक मार्क गेलं तर तुझं काय बिघडते. बिघडणार. माझं बिघडत नाही तुझं बिघडतंय. आगाऊपणा करू नकोस. कर. एवढा उशीर कशासाठी लिहित बसले मी. नीट व्यवस्थित कर. अक्षर छान काढ. हँडरायटिंग हां असू दे. किती खाडाखूड करतोय.